जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, प्रचंड वाडा वाहतोय। मी आता कोणत्या गडावरती आहे हे तुम्ही सांगा। शिवाजी महाराजांचे ते गुरु होते। मित्रांनो नमस्कार। पावसाळा सुरू झालेला आहे। माझ्याबरोबर तन्वय आहे। नमस्कार। माझ्या पाठीमागे सज्जनगड आहे। पाऊस खूप पडतोय तर आपण आता सज्जनगडावर जाणार आहोत। बाकीची माहिती तर मी तुम्हाला सगळी देणारच आहे की सज्जनगडाची बाकीची इतिहास थोडक्यात तुम्हाला जे आहे ते। पण प्रथम आता आपण पाऊस खूप पडतोय तर सज्जनगडावरती जाऊया। तुम्ही असे येता, आता असे आल्यानंतर किल्ल्यावर इथे डाव्या साईडनी जायला रस्ता आहे। इकडे हे पार्किंग आहे, पाठीमागे सुद्धा पार्किंग आहे, इकडे सुद्धा पार्किंग आहे। इथे या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांवरून जातोय। केतन म्हात्रे येत आहेत, कौस्तुभ येतोय। चला आपण जाऊया। मला वाटतं मोजून 50-60 पायऱ्या आहेत, कारण गडावरती जरा गाडी येते। तुम्ही इकडे आलात समजा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे मका वगैरे सुद्धा खायला मिळेल गरमागरम। आता मी नाश्ता केला आहे त्यामुळे घेऊ शकत नाही का। मित्रांनो, गडावरती आलात तर तुम्ही असं घेत जा, कारण त्यांचा पण रोजगार असतो, तुम्हालाही मिळेल। आपलं नाव काय? प्रकाश यशवंत जाधव। प्रकाश यशवंत जाधव आहेत इथे। बघा त्यांचं वय पण बघा। आता ते एवढी मेहनत करताय, तुम्ही गडावर एवढे पैसे खर्च करून येता तर ह्या सगळ्यांकडनं मका वगैरे विकत घ्यायचा। मका बॅग पाऊस होतोय, हा रस्ता आहे असा। तुम्हाला वाटेवरती दिसतात 11 मारुती। 11 मारुती दिसतात का इथे? 11 मारुती। यातील पहिला हा जो मारुती आहे हा चाफळचा आहे, दास मारुती। त्याचं दर्शन घेऊया आपण। पण पहिल्या मारुतीचं दर्शन घेतलं। आता हा दुसरा मारुती केतन दाखवतोय, याचं नाव आहे माझगाव मारुती। हे बघा माझगाव मारुती। शिंगणवाडी खडीचा मारुती। आपण आता परत एकदा सांगतो तुम्हाला, सज्जनगडावर जातोय आणि आपण सर्व मारुतींचं दर्शन घेणार आहोत। समर्थांनी 11 मारुती स्थापन केले होते। 11 मारुतींचे इकडे काय म्हणताय? दर्शन होईल। समर्थांनी 11 मारुती स्थापन केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या 11 मारुतींचे तुम्हाला इकडे प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळेल। इथे दर्शन तुम्हाला इकडे होईल। अच्छा, चांगली माहिती देतोस। बघितली आता हा उंबरजचा मारुती। असं तुम्हाला हा चौथा मारुती आहे। चौथा मारुती, असे पुढे आपल्याला उंबरज मारुती। असाच आपण सज्जनगडावर दर्शन करायला जातोय तर 11 मारुतींचं दर्शन आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। मारुती बहे बोरगाव मारुती। असा रस्ता संपूर्ण धुकं पसरलंय बघा। इकडनं आपण आलो, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे। समोरच एक आता तुम्हाला देऊळ दिसतंय। त्यातील हे एक मारुती, नाव लिहिलेलं नाही आहे इथे। पुढे हे नाही, हे साधं देऊळ आहे। मारुती पुढे, समर्थांची मारुती पुढे ते आहे। तिथे कामधेनूचं मंदिर आहे। कामधेनू आहे हे जे मंदिर आहे याला कामधेनूचं मंदिर म्हणतात। मी दाखवा आतमध्ये तुम्ही बघत सर, काय आहे वासरू? गाय आणि वासरू आहे। इथे आहे जे मारुती आहे तो मन पाडळे मारुती। पक्षी बसला वरती छान पक्षी म्हणजे बुलबुल आहे बघा। ही तटबंदी आहे सगळी। तिकडे वरती पाण्याची टाकी सुद्धा आहे। पावसाळ्यात दर्शन करण्यासाठी
थांब मी घेतो टोपी, त्याची मी वरती घेतो, त्याची टोपी मी करतो थोडी, जास्त नाही बळा, थोडी ती. तिसरं वर्ष आहे त्याचं. त्याचं 3रं वर्ष आहे आणि मला दरवर्षी येता श्रावण महिन्यात पहिल्या शनिवारी तुम्ही येता घेऊन. हो. मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना एक काय हे सांगावंसं वाटतं किंवा हे दाखवायचं का वाटतं त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांना जर सवयी लागल्यात तर त्या लागतात, त्या आपण लावायला लागतात आईबाबांनी. तर ह्याचंसुद्धा अनुकरण तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही नंतर म्हणणार मुलं ऐकत नाहीत, हे करत नाहीत, ते करत नाहीत, पण त्याला दोषी तुम्हीच तेवढे आहात. आता उदाहरणार्थ बघा, यांच्या आईबाबांना घेऊन आलेले आहेत, ती पण आवडीने जाणारच. आत्ता पण ती आवडीने एवढ्या पावसात येते, मेन ती रडत नाही आहे पावसात, हे महत्त्वाचं आहे. आता हा तो पहिला बुरुज, हा बुरुज बघा, एक साधारण थोडं एक 15-20 पावलं चालल्यानंतर तुम्ही येता. तर परत मारुती आहे. आज तुम्हाला ते मी मारुती दाखवणार आहे. हा मारुती जो आहे हा आहे शिराळे मारुती. तिथे तुम्ही नीट नावाचा शिराळे मारुती आहे, त्याचं दर्शन करूया आपण. हा गड आहे, इकडनं आपण या पायऱ्यात चढून आलो. चढून आल्यानंतर शिराळे मारुती आहे. या शिराळे मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर बरोबर समोर हे प्रवेशद्वार लागतं. या प्रवेशद्वाराचं नावसुद्धा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. परळी सज्जनगड आपले स्वागत करत आहे. परळी का, त्या गडाला परळी असं सुद्धा नाव होतं. तर ह्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण जातो. विशेष करून ज्यांना गड चढू शकत नाही आहेत, येऊ शकत नाही आहेत, तर गाडी वरपर्यंत येते. परत सांगतो, पूर्वीच्या काळापासून हे बघा, हे पाणी बाहेर आपल्या इथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, गडावरती येत नाही, कारण तेव्हा त्याच्या सोयी केलेल्या होत्या. आता हा मोठा खडक आहे इथे असा, हे बघा, आणि ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढून आता आपण वरती जाणार आहोत. हे पहिलं प्रवेशद्वार झालं, छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार झालं. आता आपण हे समोर येत आहे हे दुसरं प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारातून आत जाणार आहोत. समर्थ महाद्वार आहे, म्हणजे पहिले छत्रपती शिवाजी महाद्वार. हे त्या काळचे दरवाजे आता नवीनही केले असतील, माहिती नाही, जुनेच आहेत का. आता या देवडीत आलो आपण, याला देवडी म्हणतात. आता काळोख आहे तिथे, ही देवडी आहे, सैनिकांना राहायची जागा. इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत. गडावरती सर्व उत्तम सोयी आहेत, राहू शकता तुम्ही, तुमच्या कुटुंबाला घेऊन येऊन सुद्धा तुम्ही राहू शकता. जय रघुवीर समर्थ हे संस्थान आहे. इथे काकड आरती जी होते ती सकाळी 5 वाजता होते. जर तुम्हाला अभिषेक घालायची असेल, पूजा असेल, तर ती सकाळी 7:30 ते 9 असते. महानैवेद्य असतो दुपारी 12 ते 1-1:30 पर्यंत. सामुदायिक उपासना असते, दासबोध वाचन असतं 6 ते 9 पर्यंत. हे सगळं तुम्हाला मी का सांगतो, जर कधी तुम्ही सज्जनगडावरती आलात त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला भेटतील. दुकानं आहेत वेगवेगळी, तुम्हाला काय खालून आणून घ्यायला नको. हा एक रस्ता जातो, तिथे आपण बघणार आहोत काय आहे तिकडे. ते हे मोठा तलाव आहे इकडे, गडावरचा तलाव आहे. तलाव झाल्यानंतर पुढे तिकडे देवीचं दर्शन सुद्धा आहे. आता बघू ना वेगवेगळे अवशेष काय काय आहे तिथे. ते सगळं धुकं पसरलं आहे. हे प्रवेशद्वार तुम्हाला बोललो ना, प्रवेशद्वारातून आता आपण आलो तिकडे पुढे जो आलो ना, हे प्रवेशद्वार आहे. खालून तिकडनं आलो आपण आणि बघा ही सगळी मंडळी येत आहेत. आता प्रवेशद्वारातून आपण आलो तसे. चुन्याचा घाणा आहे हा. चुन्याचा घाणा बघितल्यानंतर अजून एक वास्तू आहे. जर तुम्ही नीट
बघाल तर ह्या वास्तूची सुद्धा तोडफोड पुष्कळ झालेली आहे. पुढे आपण देवळात जाणारच आहोत, पण तत्पूर्वी हा जो वाडा आहे हा बघा, हा तुटलेला आहे. इथे जाण्यास रस्ता सुद्धा इथे आता चिखल वगैरे पाहून त्या चिखलातून जाणार आहोत. तर ते बघूयात आधी. इथे चिखल वाजलेलं आहे. हे कधीही पडू शकतं अशा अवस्थेत आहे. संपूर्ण पाणी गळतं आहे संपूर्ण. हे सगळा हा तुटका अवशेष कधीही खाली पडेल. इथे नक्षीकाम केलेलं आहे व्यवस्थित, नीट बघाल तुम्ही तर. दुर्ग संवर्धन जर तुम्ही केले नाही तर हीच अवस्था इतर गडांची सुद्धा होणार आहे. म्हणून दुर्ग संवर्धन का आवश्यक आहे याला एक उत्तम उदाहरण म्हणून सज्जनगड, का जिथे जो महाराजांनी समर्थांना राहायला दिला होता, यातूनच कदाचित त्यावेळेला ह्या तलावाचं दर्शनसुद्धा होत असेल. हे बघा, मी मुद्दामून हे तुम्हाला अवशेष दाखवतो. तिथे वरती बघा तडे गेलेत, हे कधीही पडू शकतात. तर अशी दुर्गांची अवस्था होऊ नये म्हणून आपण सुद्धा दुर्ग संवर्धनाला हातभार लावायला पाहिजे. नुसतं दुर्ग भ्रमण करून फायदा नाही आहे. जास्त हातभार लावला पाहिजे आणि दुर्ग संवर्धन केलं पाहिजे असं माझं. संवर्धन करतात तर त्यांना हातभार लावावा आणि दुर्ग संवर्धनासाठी मदत करावी असं मला वाटतं. आता आपण जाणार आहोत देऊळ बघायला. सरळ आल्यावर तुम्हाला माहिती दिली, डावीकडे वळा, डावीकडे तलाव आहे. तलावातून पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढे चुन्याचा घाणा दिसतो. तिथून परत तुम्ही आतमध्ये गेलात तर एक देऊळ लागतं. सुंदर छान देऊळ आहे हे. मला वाटतं आता बंद दिसतंय ते. बघूया ते देऊळ कसलं आहे ते. अंगलाई देवीचं देऊळ आहे असं मी इथे लिहिलं आहे. अजून तरी काय, छान मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. बघूया कसलं आहे ते. इथे सुद्धा ही बांधकामं आत्ताची आहेत. ही आत्ताची केलेली बांधकामं दिसत आहेत सगळी. मंदिर बंद दिसतंय वाटतं. बघूया दाबा. नव्याने केलेलं मंदिर आहे सगळं हे. मुद्दामून तुम्हाला घेऊन आलेलो आहे इकडे. सगळी मंडळी आमची गेली आहेत पुढे. सगळं धुकं माजलेलं आहे. तिकडे त्या टोकाला आपण जाणार आहोत. इकडे तुम्ही आलात देवळात आपण जाणारच आहोत. देऊळ उघडं आहे. तत्पूर्वी आपण सर्वात कोपऱ्यावरती असलेल्या बुरुजावरती जाणार आहोत. हा झेंडा आहे पण हा खरा झेंडा नाही आहे. आपण हा बुरुज आहे. ह्या बुरुजावरती आता आपण आलेलो आहोत. बघा ह्या पायऱ्या आहेत. शेवटच्या बुरुजावरती आपण आलेलो. थोडीशी सावधानता, पावसाळा आहे, चिकट असण्याची शक्यता आहे. तुम्हाला आता आम्ही गाडी पार्क कुठे केली ती दाखवतो. आता गाडी आपण इथे खाली पार्क केलेली आहे. गाडी वरपर्यंत येते. सगळं इथे पार्किंग करू शकतो तुम्ही. हा शेवटचा बुरुज तुम्हाला बोलतो. चला आपण देवळात जाऊया. इकडं उतरून माघारी आलो. माघारी आता ह्या देवळात चाललो आहे आपण. बहुतेक यज्ञाची जागा असावी. इकडं गेल्यानंतर हे अंगलाई देवीचं मंदिर आहे. आता आपण अंगलाई देवीचं आधी दर्शन घेऊया. पाऊस पडतोय. रात्री कधी आलात तर मला वाटतं विचारून इथे राहायची सोय तुमची चांगली येऊ शकते. तिकडंच आल्यानंतर डाव्या बाजूला परत एक मूर्ती आहे. तिचं दर्शन घेतलं आपण आणि मग नंतर आता आपण अंगलाई देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. कुलूप असल्यामुळे आपण आतमध्ये हे करू शकत नाही. आपण इथं तुम्हाला दिसेल अंगलाई देवीचं असं आपण दर्शन घेणार आहोत. आलो
मग देवाचं दर्शन घेतलं, मग तिथे आपण गडफेरी केली, गडफेरी नाही मंदिर फेरी केली पूर्ण. तिथे एक शेवटचा बुरुज होता. पाठीमागे आल्यानंतर परत आपण ह्या मार्गाने जिथून आलो आहे तिकडे जातो आहे, पण अजून एक रस्ता इकडे जातो आहे. तो कुठे जातो आहे तो आपण बघूया. म्हणजे काही अवशेष आपल्याला दिसतील का ते सुद्धा बघूयात. गड खूप मोठा नाही आहे, त्यामुळे तुम्ही एकटेसुद्धा फिरू शकता. इकडे ही सगळी तटबंदी आहे त्याची. जाणार आहोत तिथे सुद्धा एक मंदिर आहे. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे इथे मोठ्या मोठ्या इमारती आहेत. खूप वारा जोरजोरात येतो आहे. आपण हळूहळू जाणार आहोत. चाललो आहे मंदिरकडे जाता. आता इथे अजून एक छोटंसं एक तळ आहे, छोटंसं आहे. पाऊस पडतोय ते असलेलं नाही आहे, व्यवस्थित दिसतंय मला. येतोय खूप वारा येतोय, पण आपण आधी दर्शन करून घेऊया. मी आलो आहे पण एवढं मला आठवत नाही आहे. मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे काय काय आहे काय काय नाही ते. हे आता आपण शेवटच्या टोकाला चाललो आहे. आता आपण जे चाललो आहे ना ते गडाच्या शेवटच्या टोकाला या मंदिराच्या दिशेने चाललो आहे. छान मंदिर आहे. मला वाटतं बंद आहे, बघू तर खरं कसलं आहे ते. हां, धाब्याचा मारुती, धाब्याचा मारुती बघू आपण. पुढं असं दर्शन घेतो एकदम सकाळी. इथे शिवपिंड आहे आणि इथे धाब्याचा मारुती. देऊळ बहुतेक बंद आहे. इकडे शेवटच्या बुरुजावर जाऊया. वारा खूप आहे आणि त्यांनी ते स्पेसिफिक लिहिलेलं आहे की याच्या पुढे जाऊ नये. ज्या अर्थी त्यांनी लिहिलं आहे याच्या पुढे जाऊ नये, त्या अर्थी प्रत्येकाने त्याचे नियम पाळायला पाहिजे. व्हायचे काठे टाकतात, त्याच्यामुळे जाऊ नका. झेंडा फडफडतो जो हा पाठीमागे हा जलाशय आहे. या सर्व बिल्डिंग्स आहेत. इथे ते मंदिर आहे. इकडनं ही मंडळी येत आहेत जी येत आहेत ती. गडावरती तसं म्हटलं तर बांधकाम फार मोठं आहे. हा कडा तुम्ही हा कडा बघा, हा दुसरा कडा आहे तो. काल रात्री मी तुम्हाला एक जलाशय दाखवला होता, तो जलाशय आज सकाळी तुम्हाला परत दाखवतोय. प्रचंड वारा आहे त्यामुळे दिसत नाही आहे. जाण्यासाठी असा एक चांगला रस्ता सुद्धा केलेला आहे. आपण मारुतीच्या देवळात तिकडे जाणार आहोत. आता ही सगळी मंडळी येत आहेत. कौस्तुभ मागून येतोय. सकाळी दर्शन घ्यायला जाणार आहोत. कार घेतलंच होतो, आज सकाळी घेणार आहोत. तिकडे येते आज सचिनमध्ये आपलं वास्तव्य आहे. आज आपण भीमरूपी म्हणून या समर्थ स्थापित धाब्याचा मारुती जे आहे तिथे भीमरूपी म्हणून समर्थांना आदरांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. सगळ्यांनी भक्तिभावाने हात जोडायचे आणि कौस्तुभजी आणि पुण्याची शेला सादर करतील. आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं. बजरंगबली की जय. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सदा केवळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधुरेखना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला
आता हे आपण मित्रांनो आपण श्रीरामाच्या देवळात आलेलो आहोत। सज्जनगडाचा आपण बागीचा परिसर बघितलाच। नुकताच लग्न झालेली जोडी आहे ती सौरभ आणि त्याची मिसेस, तुझं नाव काय ग? खुशबू। सौरभ आणि खुशबू हे सुद्धा सज्जनगडावरती आलेले आहेत। म्हणजे हा योग चांगलाच आहे। तिला आता ट्रेकिंग किती आवडतं ते माहिती नाही मला, पण देवळं निश्चित आवडतील। असेच चांगले फिरत राहा, आनंदी राहा, या सदिच्छा तुम्हाला। अजून एक विशेष सांगायचं म्हणजे काय आहे, हे जे मंदिर आहे ना हे संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे। तेव्हा हा सगळा जो परिसर आहे बघा केवढा मोठा परिसर आहे। सज्जनगडावरती तुम्ही आलात तर तुम्हाला हा परिसर मिळेलच। इकडे तुम्हाला तो धाब्याच्या मारुतीकडे जायचा रस्ता होता, आपण जो आला होतो तो इकडनं सुद्धा जाता येतं तुम्हाला। अजूनही काही ठिकाणून जाता येतं। सो संपूर्ण इथे सुद्धा हे हनुमानाचं देऊळ आहे। हे बांधकाम जे आहे सगळं संभाजी महाराजांनी केलेलं आहे। पाऊस पडतोय, वरती ढगाळवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल काय परिस्थिती आहे ती। आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे काय आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहोत। आतमध्ये इथून गेला तर श्रीरामाचं मंदिर आहे। स्वामी समर्थांची रामदास स्वामींची जी समाधी आहे ती इकडे आहे। इकडं हा संपूर्ण बाहेरचा परिसर। महाप्रसाद आहे तो इकडे होतो। हे वृंदावन आहे, हे मारुतीचं देऊळ आहे। महाराजांनी हा पलंग रामदास स्वामींना दिला होता आणि ही सर्व ज्या वस्तू आहेत त्या रामदास स्वामींनी स्वतः वापरलेल्या आहेत। समोर आल्यानंतर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही भक्त निवास आहे एवढी मोठी। जे किती जणांची राहण्याची सोय होते ते तुम्ही बघा। ही एक विरगळ आहे। आता विरगळ म्हणजे काय तर एखाद्या युद्धात वीरमरण आलेल्या व्यक्तीच्या आठवणी करता, स्मृती करता अशा प्रकारच्या विरगळी बांधल्या जातात। अशा प्रकारची जी विरगळ आहे ही तलावाच्या इथे होती। याला सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्या विरगळीच्याच बाजूला हा मोठा तलाव आहे। त्याला बांधून काढलेला हा तलाव आहे। नीट बघाल तर इथून एवढं लांबून दिसणार नाही, पण आता बघा तिथे बघा त्याला उतरण्यासाठी या पायऱ्या सुद्धा आहेत। तिकडे आता पायऱ्या सुद्धा केलेल्या आहेत, म्हणजे तेव्हा पाण्याची उत्तम व्यवस्था होती। आता गेट लावलेलं आहे, तिथे सुद्धा उतरण्याची सोय आहे। मित्रांनो आपण सज्जनगडावरती दर्शन तर घेतलंच, पण त्याच्याच जवळ असलेला ठोसेघरचा धबधबा मात्र बघायला विसरू नका। हे असं मोहक तुम्हाला रूप बघायचं असेल, मोहक पण म्हणता येणार नाही, आकरा विकार रूप बघायचं असेल तर चला सज्जनगडावरती आणि तेथूनच जवळ असलेल्या ठोसेघर धबधब्याला सुद्धा जाऊन या। मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना निसर्गाची आवड आहे, गडांची आवड आहे, मंदिरांची आवड आहे अशा लोकांना शेअरही करा। छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद।